नेमक्या वेळी अवतीर्ण झालायस रे पांडू. पांडू मला खूप मजा वाटतेय. ए असं नाही हा. एक काहीतरी जा. आनंद झाला, धक्का बसला की मज्जा वाटली. अरे पांडू, आनंद, खूप आनंद झालाय मला. ए आनंद झालं असं कोणी रडतं का? चल माझ्यासोबत भोवरा खेळ. अगं ये. हे बघ, असं भोवऱ्याला दोरी गुंडाळायची आणि असं. अगं ये. अगं ये ना. ए पांडू, पण तू होतास तेवढाच कसा राहिलास रे? पांडू? कोण पांडू? सारखी पांडू पांडू काय म्हणते मला. आणि कोण म्हणते मी लहान आहे? अगं बेड्यातल्या पांढऱ्या गाईच्या वासराला सुद्धा ठावके की मी लहान नाही, मोठा झालोय, खूप मोठा झालोय. घोड्यावर तुकडुक तुकडुक करत लढायला सुद्धा जाऊ शकत. हवेतून मारुती रायासारखा पर्वत सुद्धा आणू शकत. तू काय डोळे उघडायचे झोपलीस का काय? लहान होतो तेव्हा एवढाच होत. आता बघ किती मोठा झालोय. खूपच मोठा झालास रे, पण आधी होतास तसाच खट्याळेस. तो तर मी जन्मापासूनच आहे. पण नाव नको बदलू सा. तसं करायला मी काय नवीन नवरी आहे? माझं नाव पांडू नाही, शंभू आहे. शंभू. शंभू? विठुराया, किती कृपाळू आहेस रे तू. मला माझा पांडू पण दिलास आणि माझं शंभू बाळ पण दिलंस. माझं शंभू बाळ. अगं रडतेस काय? माझी काय पाठवणी होणार आहे? मी काय मुलगी आहे? नाही रे, तू तर माझ्या मायेचा ठेव आहेस. शंभू! कोणाचाही काय गळ्यात पडतोस रे मूर्खा. जास्त लाडा द्यायची काय गरज आहे का तुला? चला जा. पुन्हा पुन्हा जर या परक्या मुलीच्या जवळ जरी गेलास ना तरी बांधून ठेवे ना तुला. चला जा, ताबडतोब आज जा. तशी रागवतीस काय ग यमुने? जरा कुठे बोलायला लागलो ताली ओरडत. थांब, मी ना रमाईला तुझं नावच सांगतो. पुन्हा पुन्हा यमुने? आई म्हणायला जीभ झडते का रे तुझी? 100दा सांगूनही मुद्दामून यमुने म्हणतोस ना? पुन्हा म्हण, चांगले धपाटेच देते की नाही बघ तुला. चला तो. शंभू, शंभू. आणि काय ग, 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे तुला फिक्कारडे. इथे भांडी घासायला आलीस ना तू?
माझ्या मुलाच्या जवळ येण्याची लायकी तरी आहे का ग तुझी? आपली पायरी विसरायची नाही हा, सांगून ठेवतीये. पुन्हा जर माझ्या शंभूच्या सावलीला जरी उभी राहिलीस तरी गाठ माझ्याशी आहे. चल आता घास भांडी, स्वच्छ घासायची भांडी. भांड्यांवर राख अजिबात राहायला नको. अगं यमुने, नवीन आहे ग ती. नमुना म्हणून एखादं भांड घासून दाखव की. मी कशाला घासू? पैका फेकला ना की हिच्यासारख्या 100 मिळतील. पण हिला जरा जास्त चक्कल आहे मोलकरीण, पण अशा थाटात वावरतीये की हिचंच घर आहे. लवकर उरक ग भांडी. विठुराय, हे माझं घर नाहीये का रे? वा 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 वा, अगदी छान दिसतेस हो तू बाळा. अगदी आमच्या घरची लक्ष्मी म्हणून शोभतेस. आणि काय ग, आज नदीवर बुडत असल्याची चतुर्युगत केलीस ती. कुणाला कळो वा न कळो, पण माझ्या लक्षात आलं बरं का ते. हुशार आहेस. आणि काय आहे, अगं तुझं भिजलेलं लुगडं इतक्यात वाळलं कसं? काका, हे माझं लुगडं नाहीये. सासूबाईंनी दिलंय खास, त्यांचं स्वतःचं लुगडं. वा वा वा, म्हणजे मुख्य मोहराच गळाला लावलायस तर. काय उपयोग? तुम्हा सगळ्यांना माझं खूप कौतुक आहे, पण ज्यांना असायला हवं ते सावकार माझ्याकडे साधं नजर वर करून सुद्धा बघत नाही. अगं तसं नाही ग, तू अजिबात धीर सोडू नकोस. तुला माहित आहे ना, मेनकेच्या सौंदर्याने साक्षात महर्षी विश्वामित्र सुद्धा मोहात पडले होते. तिथे या दिगू सावकाराची काय कथा. आणि तो नक्की एक दिवस विरघळेल बघ. अगं आईच्या विरोधात जायची काय टाप आहे त्याची. हा दिगू, बरं झालं आलास ते तू. का? अरे माणिकला तिच्या घरी सोड ना.